हॅलो सगळ्यांना, मी आज बनवते हे बोंबील फ्राय। त्यासाठी मी बोंबील घेतले, त्यांना स्वच्छ करून घेतले, त्याची मागची बाजू सगळी काढून घेतली। नंतर मी गॅस पेटवला, गॅसवर मग मी गरम पाणी ठेवलं। पाण्याला चांगले गरम होऊ दिलं, उकळी येईपर्यंत गरम होऊ दिलं। गरम पाणी एका बाउलमध्ये मी काढून घेतलं। त्यानंतर मी त्या बाउलमध्ये बोंबील टाकले, ते साफ केलेले बोंबील टाकले, ते तसेच राहू दिले। 10 मिनिटं मी तसेच ठेवले। त्यानंतर मी चांगलं बेसिनमध्ये ते बोंबील स्वच्छ असे 5-6 पाण्याने धुवून घेतले। धुवून घेतल्यानंतर ते सगळे बोंबील मी एका कॉटनच्या सुती कापडावर काढले। काढल्यानंतर ते बोंबलं मी स्वच्छ अशा कापड्याने पुसून घेतले। पुसून घेतल्यानंतर परत मी गॅस पेटवला, त्यावर मी तवा ठेवला, त्यात तेल टाकलं, तेलला चांगलं गरम होऊ दिलं। त्यानंतर ते पुसलेले बोंबील त्यात टाकले आणि कुरकुरीत असे त्यांना फ्राय करून घेतले। 5 मिनिटं फ्राय झाल्यानंतर त्यात मी मीठ टाकलं। नंतर मी घरी बनवलेलं माझं लसणाचं तिखट म्हणजे चटणी टाकली आणि गॅस बंद केला। नंतर ते बोंबील एका प्लेटमध्ये मी काढून घेतले। इतके छान असतात ना हे बोंबील खायला, डाळ भातासोबत तर इतके टेस्टी लागतात। मला कमेंट करून सांगा की तुम्हाला आवडले की नाही आवडले। थँक यू।